नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो. सकाळपासून बघा नुसतं काम चालू आहे. स्वयंपाक, धुणं, भांडी, जेवण आणि अर्धा वाफा राहिलेला ती लसूण काढून आणला. काल काढलं होता लसूण, पण अर्धा राहिला होता. दिवसच मावळला, तोपर्यंत अंधार पडला. म्हणलं दिसेना आता काहीच, म्हणून शना पुन्हा राहिलेला काढला ना. आता निवडाय बसले बघा लसूण. एवढा पाठीत निवडून ठेवलाय. त्या साईडचं ही मोठं मोठं गड्डं काढलं, तर ही बेण्याला लसूण ठेवायचं आहे. ते मोठं आहे तर बघा गड्डं, ही निवडलं ते. आणि बाकी समजा मीडियम आहे. तसं काही ही बी लावाय ठेवायला काही प्रॉब्लेम नाही बरं का. पण लई मोठं आहे तर ती म्हणलं बघलेला निवडून ठेवा होतं. आणि तुटलेला लसूण आहे हो का इथं ठेवला या. हे बघा, हे सुटका लसूण आहे. गड्डं तुटून निघले ते काढतानाच, त्याच्यामुळे ती बघलेलं ठेवलं. अगोदर ही खायला वापरायचा सुटका लसूण, आणि ही जुड्या बांधून शाना इथं कुठतर काठी टाकून शाना हे करायचं. ह्यांनी मला म्हणलं तर लागतं तुला नीट करून. ते दीदीला शाळेत आणायला गेलं तर तिकडंच आहे, तर अजून आलंच नाही. तर म्हटलं आता करत बसावं. एवढा मोठा ढिगारा आता कधी व्हायचं हे नीटनेटकं एवढं. प्रत्येक लसणागणी हे हातात असा घ्यायचा. ह्याचं हे असं वरचं पालं तोडून टाकायचं. पुन्हा ह्याचं हो का हे असं तोडून टाकायचं. का इथं घाण पडली आहे, ही सगळी घाण आहे. ही एवढ्या लसणातली एवढी निघली आहे घाण. अजून हे करायचं आहे नीटनेटकं. सगळ्यांना वाटतं शेतकऱ्याच्या घरी सगळं घरचं असतंय, काय नाही, पण त्याचं लय बाळात पण करावं लागतंय. लसूण लावायचं बी कुडी ना कुडी टोचायची, पुन्हा 4-5 त्याची खुरपानं करायची, पुन्हा काढायचा, उपसून नुसता टाकायचा बी नाही त्याला. कांदा सोपं होतं उपसायचं आणि चरा चिरून शनाला हे झालं. पण हे लसूण तिथं काढताना खुरपं त्याच्या बुडात घालून हळूच काढून एखादा तुटला का ती उकरून काढायचा. काय लय लसणाचं असतंय बघा उगा निघा. सगळ्याला वाटतं शेतकऱ्याचं जीवन लय भारी आहे, शेतकऱ्याला खायला मिळतंय, स्वस्त आहे, महाग नाही, विकत आणायचं नाही. ती विकत आणायचं नाही, पैसा जात नाही बरोबर आहे, पण त्याच्या मागं कष्ट पण तेवढंच आहे. आता हे सगळं निवडूस तर करूस तर बघा 2-4 तास जातील माझं. 4 तास जाते ते काढाय. जेवढा टाईम गेला नाही तेवढा टाईम हे नीटनेटकं करायला, त्याच्या पेंड्या बांधायला, ते अडकवायला इतका टाईम जातो ह्याला. ह्यांनी 2 तेवढं टिकाव मारलेवानी केलं. ह्यांनी एक लसूण काढू लागितलं नाही. पुरीनं काय आणि म्या काय. आज पुरगी शाळेत गेली, स्वयंपाक हे आवरून सगळं ही काढून आणलं, पुन्हा धुणं भांडी केलं, आणि आत्ता आली बघा इथं बसली निवडायला येऊन. काय करायचं, लय वैताग आलाय आता. ही बसून नुसता विचार जरी केला ही बसून आता निवडायचं आहे म्हणलं तरी माझी मानपाट आताच दुखायला लागली या. मला असं हिंडा फिरायचं कामाचं काय वाटत नाही. मग एका जागेवर बसून काम म्हणलं का लय बोर होतं मला. असं फिरतीचं काम हे काय वाटत नाही. तर आता खुरपायला बी खुरपत माणूस मोहरं सरकत आहे, पण हे आता बसून करायचं इथं म्हणलं का माझ्या जीवावर आलं आहे आताच. मी एवढं मोठं कधी करावं आणि कधी नाही. लसूण बी बघा सगळं चांगलं आहे मोठा. हे सकाळी आणलेलं इथं एवढं आहे बघा, हे अलीकडचं ही वाला लसूण. आणि ते ढिगारा का रात्री टाकलेला आहे. रात्री पुरीनं काय लय उपसू लागितला नाही, पण मी जेवढा काढून देईल तेवढा तिनं आणू ह्या बारक्या पाटीनं इथं टाकला होता दीदीनं. बघा हे गड्डा असं इथं. काय करायचं होतंय घरचं म्हणून आपलं करायचं आहे. देशी लसूण लाल भडक आहे बघा, देशी आहे लसूण. दिसला का लाल? आता ह्याला चिकूल चिटकला त्याच्यामुळे तुम्हाला दिसतंय का नाही काय माहीत नाही मला, पण लाल लसूण आहे बघा देशी. असं हे असा लसूण ह्याला म्हणायचं देशी लसूण लाल. मग ते पांढरा लसूण भेटतोय की बाजारात, 100ला 1.5 किलो, 100ला 2 किलो असं टेम्पोवाले येते ती विकायला. पण घरचा लसूण ती घरचा लसूण देशी आहे. पण सगळीजण आमच्या इथं वस्तीवर आश्चर्य करतात, म्हणजे देशी लसूण आहे तुमचा आणि एवढं मोठं कसं काय लसणाचं गड्डं होते ते. त्याला खत बी घालावं लागतंय, तसं त्याचं खुरपान बी करावं लागतं या. खुरपान ते केलं तरच मग ती लसूण चांगला येतो या. नाहीतर मग काय नुसता लावायचा आणि उपसायचा म्हणलं का तर येईल का चांगला. त्याला खात घालायला लागतंय, शेणखत. त्या रानाची मशागत करावं लागते. कोळपून ती रान भुसभुशीत केलं तर ह्यांनी तेव्हा लसूण जायला. आणि त्याला कठीण रानात ती गड्डा तरी मोठा व्हायला पाहिजे. त्याला मोकळं जागा असली म्हणजे असा गड्डा मोठा फुलतो. तर जाऊ द्या, तुम्ही कोणी लसूण केला आहे शेतात खायापुरता, कोणी वाफावर केला असेल, कोणी एखादी सरी केली असेल, उसात कोणी केला असेल, कोणी बाजूला एखादी काकरी ठेवून झाडाच्या कडकडनी जागा असते तिथं करते ती. कारण आम्ही पण लॉकडाऊनमध्ये ना आम्हाला पाणी नव्हतं लय, तर झाडं होती ह्यांच्या मामाच्या रानात तिकडं. ती रान त्यावेळेस बटईने करत होतो आम्ही. तर तिथं 2 वाफा असं पिरूची झाडं होती, त्या 2 पिरूच्या झाडांच्या मध्ये असं 2 पाडग्यागत 2 वाफं केलं तर तिथं लसूण केलता.
डोक्यावर जाऊन तिथनं काढून आणला होता लसूण आमच्या आत्याने उन्हाच्या राखात. इदुळा गेल्या आणि 3-4 वाजता लसूण घेऊन भरून आले त्यांनी. पण इथं आल्यावर नीटनीटकं केलं त्या लसणाचं. पण आता मला वाटतं का नाही किती बघा 2015 16-17 आम्ही करतोय लसूण जसा रानात, तसं बिन आम्ही घरचं मोडू दिलं नाही. ह्यावेळेस जरा हे होत होतं म्हणजे पुरत नव्हतं, पण ह्यांनी आणलं बायडा काकूच्यातनं लसूण आणला लावायला, त्यामुळं झाला. पण ह्याच्या अगोदर आम्ही घरचं बियाणं मोडू दिलं नव्हतं. घरचाच लसूण करायचं आणि त्यातलंच ठेवायचं बियाण्याला आणि तीच लावायचा. असं करू करू आम्ही लसूण लावतोय. लागतंय खायला. हे आता जर वेळेस एवढा नाही करत 1-2 वाफं करतो बरं का, पण ह्यावेळेस 4-5 वाफं केलता लसूण. का तर आपल्याला मसाल्याला हे लागतोय, पुन्हा खायला कमी पडतोय, त्याच्यामुळं मग केलता बघा लसूण. आपण काही विकत नाही बरं का लसूण, हे खायलाच मसाल्यालाच लागतो. खोड खोड कोंबड्या कोंडले ते आता. आणि उन्हाळ्यात बघा आता काय झालंय, उन्हाळ्यात अंडी बी स्वस्त असते ती. आणि मी काय उन्हाळ्यात आता ह्या चैताच्या महिन्यात खात नाही. आणि ह्यांनी बी आता उन्हाळा पडलाय म्हणून जास्त काय अंडी खातच नाही, तर उष्णतेचं म्हणते नको मला अंडी. आणि कोंबड्यांना तेवढा आता बघा जोर आलाय. आता अंडी सापडायला ते 8, 9, 10 अंडी दिवसाला सापडायला लागली ती. आता नेऊन विकावती बाजारात मी तर म्हणते. काल बुधवार होऊन गेला, काल ध्यानातच नाही. काल झाला का परवा दिवशी झाला बुधवार, ध्यानातच नाही विकाय द्यायची. म्हणलं खात्याला द्यावं, ते पोळ्या करून काय द्यावं, शिजवून काय द्यावं, पोरं खातेले. व खायचं म्हणा ना, तीच खायलाच म्हणा ना ती पोरं बिन ह्यांनी नकोच म्हणायला लागले ती. आता बघू, आज हाय शुक्रवार, उद्या शनिवारचं नेऊन आटपाडीला इकायला. ते इकाय तर अंडी किती 2-3 रुपयाला अंड झालं असेल आता बाजारात बी इकायची म्हणलं तरी. मग काय करायचं असं, आता उन्हाळ्या दिवसाची अंडी बी खराब होती ती तरी फ्रीजमध्ये ठेवते मी. आणि आता हे कोंबड्या मोकळ्या सोडल्या त्या, आणि हे वागरत कोणतंशी वागरत अंडी सापडते ती. मग आणू गुडी आणते ती पळू अंडी, ठेवते ती नेऊन फ्रीजमध्ये. मग अशी तरी एक अंडं आणून फोडलं फरशीवरच, ती पुसून लुसून टाकलं, औषध टाकलं, ती पुसून काढलं. काय लेकरं एक काम वाढवते ती घरी बसल्या बसल्या. काम नाही म्हणता ही कामं वाढते ती. झालं आता महिन्याभरानं अजून भुईमुग काढायला येईल. आता लागली कामामागं कामं. आणि आता ही लसूण काढलेला आंब्याचं रान, ती आंब्याच्या मधलं कांदा काढलेला, तिथं अजून ह्यांनी म्हणते ते कांदा करून टाकूया, आपल्याला मसाल्यालाही कांदा होतोय करून चांगला इथं वाळू दे. आपलं स्वतःचं होतंय ना, किती विकत आणायचं आणि किती खायचं आणि काय परवडत नाही मग तसं. त्याच्यामुळं मग आपलं असं घरचं थोडं काहीतरी गवाऱ्या थोड्या टोचावत्या म्हणते. तिकडे लसूण निघलाय का ती भुसभुशीत रान आहे आता बघा, खातानं हे लसणानं पोकाळ रान झालं या. गवाऱ्या लावावत्या म्हणते थोडं काही धने बिणं. उन्हाळ्या दिवसाचं उगवत नाही तर धन लवकर, तर संध्याकाळीच वलवून हे करायचं, पाण्याचा शितळा द्यायचा त्या धण्यात. फुटलेलं धन आणायचं बाजारात नाही विकत, पाण्यात शितळा द्यायचा आणि बोंधऱ्यात गुंडळून ठेवायचं, सकाळपारी लावून टाकायचं, उगवतं वाटतं. आमच्या मामीनं सांगितलं होतं बघा मध्ये मला त्या दिवशी, म्हणल्या उन्हाळ्याचं उगवत नाही तर असं करायचं. मग आता लावावं म्हणते धन हे आणायचं सांगावं तर. आधी ह्याचा उगा निगा करून घेते. आज होतं ही काही बी करून आज हे करूनच टाकायचं. आता बघू ह्यांनी आलं का, ह्यांना बी बसवते इथं, पुरीला बी घेते थोडंफार करू लागा म्हणते. बसल्या इथं डोळं पेंगाय बघते तर या, काय करू वाटत नाही इथं बसून मला काम. आता केल्याशिवाय भाग नाही, नीटनीटकं करून घेतलं पाहिजे. केलं तर खायला आहे. याचा उगा निगा हे जर बाळात पण केलं तरच खायला मिळतंय चांगलं आपल्याला. नाही उगाच फुडण्या देऊन खायला लसूण मिळतंय का. आणि लसणाशिवाय तर भाजीला चव येत नाही. रानातनं तांदूळशाची भाजी आणा, पण त्याला लसणाची फोडणी द्यायची लागते. नुसती लसणाची फोडणी आणि मिठाचं 4 दाणं टाकलं, भाजीत धुवून टाकली का भाजी कसली खमंग लागते. पण आता कुठं राहिलंच नाही बघा. आता ही कडवाळ मका होती तर नवऱ्यानं ह्यात तणनाशक फवारून टाकलं. कशाची भाजी खाताय आणि कशाची काय. उन्हाळ्या दिवसाच्या भाज्या बिज्या खाऊ वाटते त्या हिरव्या. भाज्या बाजारात घ्याय गेलं तर मुलकाच्या महाग झाले त्या. आता तीच लावावं म्हणते रानात थोडं काहीतरी, पालकाची भाजी, शेपूची लावावी, मेथीची लावावी. मेथीची ही उगवते का नाही उन्हाळ्या दिवसानं, रोग बी पडतं व त्याच्यावर पांढरं पडतं. कुठं जाग्यावर जळून, शेपू तर जाग्यावर जळून जातो पांढरा पडून धुकं पडल्याने. ते थंडीत होतं तसं, आता उन्हाळ्यात उगवल वाटतंय. कारण मागच्या वेळेस लावलं होतं लसणात मी थंडीच्या दिवसात, तर त्यावेळेस शेपू उगवलीच नव्हती, पांढरं पडून जागच्या जाग्यावर करपून गेली ती. तर जाऊ दे चला, आता ही लसूण माझ्या मोहर ढिगारा वाट बघतो या, लसूण नीट करते. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.